तर हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड. मीना फॅशन वर्ल्डमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. बघा, मी काही खूप व्हिडिओ असे शूट करत असते आणि शूट केल्यानंतर काही अशा ज्या गव्हाच्या गोणीचे काही तुकडे आहेत ते उरलेले असतात. तर मी काय केलेलं आहे की भरपूर अशा गव्हाच्या गोणीचे जे तुकडे होते ना उरलेले, ते मी सासून ठेवलेले होते आणि सासून ठेवल्यानंतर याचा खूप सुंदर सुंदर अशा मी प्रोडक्ट बनवलेला आहे, म्हणजे व्हिडिओ शूट केलेला आहे, काही अशा बॅग बनवलेल्या आहे. तर चला, या सगळे जे तुकडे ताकडे आहे ना या गव्हाच्या गोणीचे, तर याच्यापासून आपण भरपूर अशा काय काय वस्तू तयार करू शकतो. हे आपण म्हणजे ते मनात बी आणू शकत नाही, इतक्या सुंदर सुंदर वस्तू आपण याच्यापासून तयार करू शकतो. तर मी काही अशा व्हिडिओ म्हणजे काही असे बनवलेले आहे वस्तू, तर मी तुम्हाला दाखवणार आहे आणि खूप सुंदर आहे, उपयुक्त आहे, कोणालाही बनवता येईल. बघा, असे गव्हाच्या गोणीचे तुकडे, काही असे शॉपिंग बॅगचे तुकडे जे बी तुमच्या घरामध्ये पडलेले आहे त्याचा वापर करून आपण खूप सुंदर सुंदर वस्तू तयार करायची आहे. तर बघा, रनर सीट, रबर सीटचा काही याच्यामध्ये उपयोग नाही आहे. फक्त साधं सिंपल फक्त आपले जे गव्हाच्या गोणीचे तुकडे आहेत त्याचा वापर करून आपण खूप सुंदर सुंदर अशा वस्तू तयार करणार आहोत. चला तर बघूया. तर बघू आज आपण सुंदर मीना फॅशन वर्ल्डमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. मी मीना गायकवाड. बघा, मी 3 पीस घेतलेले आहे आणि या तिन्ही पिसामध्ये गव्हाच्या गोणीचा वापर केलेला आहे. तर बघा, एक डिश घ्यायची आहे आपल्याला. डिश तुम्ही छोटी मोठी घेऊ शकतात, पण कशी घ्यायची आहे, जे आपण हे जे खालचं जे कापड आहे त्याच्यापेक्षा थोडीशी मध्ये घ्यायची आहे. तर बघा, मी ही डिश घेतली, पण मला असं वाटलं की मोठीच डिश घेतली पाहिजे, तर मी मोठी डिश घेतलेली आहे आणि या ठिकाणी सर्कल करून ह्याला मी कट करून घेणार आहे. तर बघा, मी दोन्हीही पीस कट करून घेतलेले आहे. त्याच्यानंतर हे जो गोल आकार आहे ना तिथे मी शिलाई मारून घेतलेली आहे. शिलाई मारल्यानंतर हे दोन आपले वर्तुळ पूर्ण असे परफेक्ट तयार होऊन जातात. तर बघा, मी एक पट्टी घेतलेली आहे. पट्टी मी माझ्या अंदाजी घेतलेली आहे. बघा, मी अंदाज कसा लावला की ही जी पट्टी आहे ती मी ना हे जे वर्तुळ आहे याला पूर्ण मोजून घेतलं, मग त्याच्याबरोबर घेतलं. तर ही आपला पूर्ण वर्तुळ 7.5 इंचाचं आहे. आणि बघा, इथे एक मी मार्किंग केलेली आहे. मार्किंग केल्यानंतर आपल्याला पूर्ण हा वर्तुळ असा मोजून घ्यायचा आहे. पूर्ण मोजून घ्यायचा. त्या जी आपण जर निशाणी केलेली आहे ना त्याच ठिकाणीपर्यंत हे आपल्याला पूर्ण असं मोजून घ्यायचं आहे. बघा, इथे मार्किंगपर्यंत तर तुम्ही बघू शकता 23 इंच झालेला आहे. तर 23 इंच झाल्यानंतर तर बघा, हा जो खालचा जो भाग आहे तो आपला 16 इंच आहे. तर बघा, इथून एवढं पट्टी मी दुसरी परत तयार करून घेतलेली आहे. तर बघा, हा भाग असा मी इथे जॉईन करून घेणार आहे. तर बघा, हा याचं पूर्ण जे माप आहे 16x7 इंच. बघा, तुम्ही इथे आपल्याला शिवताना 7 इंच बी घेऊ शकतात, 5 बी घेऊ शकतात, 4 बी घेऊ शकतात. हे आपल्या याच्यावर असतं, म्हणजे कसं आपलं जे आपण जे बनवणार आहोत ना ते आपल्याला किती उंचीचं घ्यायचं आहे त्याच्यानुसार. तर मी 7 इंचाचं घेतलेलं आहे आणि एक चेन घेतलेली आहे 16 इंचाची, आणि ती चेन मी अशी उलटी ठेवलेली आहे. उलटी ठेवून या ठिकाणी शिलाई मारून घ्यायची आहे आणि टॉप टिच बी करून घ्यायचं आहे. तर बघा, मी शिलाई मारून घेतलेली आहे, टॉप टिच करून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये सुद्धा मी गव्हाच्याच गोणीचा वापर केलेला आहे. आणि जो पाट आपण छोटासा मगाशी तयार तुम्हाला दाखवला होता तो पाट आपण मी मोजून दाखवते. 7x8 इंचाचा असा हा मी पाट घेतलेला आहे आणि या ठिकाणी असं उलटं ठेवून या ठिकाणी शिलाई मारायची आहे. आणि वरचं जे कापड आहे ते मी कट करून घेईल नंतरून. तर बघा, इथे मी शिलाई मारून घेतलेली आहे आणि वरचं मी कट करून घेतलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता हे 22 इंचाचं झालेलं आहे. आपल्याला टोटल 23 इंचाचं घ्यायचं आहे. ते बरोबर नंतर मी थोडंसं मी जॉईनिंग करून घेईल नंतरून. तर बघा, आता हा वर्तुळ आपण घेतलेला आहे याला एक ठिकाणी मार्किंग करून घ्यायची आहे. आणि मार्किंग केल्यानंतर बघा, हे जे आहे वर्तुळ हे समोरासमोर आले पाहिजे. कसे समोरासमोर असे तुम्हाला दाखवते. हे बघा, अशा पद्धतीने समोरासमोर या गोष्टी आल्या पाहिजे आणि हे वर्तुळ तुम्ही जोडून घ्यायचं आहे. तर बघा, मी जोडताना काय केलेलं आहे, याला एक निशाणी करून घेतलेली आहे. आणि ही जी आपली चेनीचा जो सेंटर आहे तर बघा, इथे मी मार्किंग करून घेतलेली आहे वरती. आणि या ठिकाणी असं हे समोर जे आहे या ठिकाणी अशी ठेवून पूर्ण हा वर्तुळ आपल्याला याला जोडायचा आहे. तर बघा, याच्यामध्ये एक ट्रिक्स तुम्हाला सांगते. कधीही जोडताना याचा पिनाचा वापर करा. पिना कशा मी तुम्हाला दाखवते. बघा, अशा पिना भेटतात, नाही तर तुम्ही टाचन पिनाचा बी वापर करू शकतात. दुसऱ्या ज्या पिना भेटतात त्याचाही वापर करू शकतात. असं जोडून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये माझ्याकडनं एक मिस्टेक झालेली आहे. माझ्याकडनं थोडासा व्हिडिओचा भाग आहे ना जॉईन म्हणजे कट होऊन गेला. त्याच्यामुळे मी हा व्हिडिओ परत दुसऱ्यांदा अपलोड करणार आहे नवीन पद्धतीमध्ये. आणि त्याच्यामुळे सॉरी सगळ्यांना. आणि हा पार्ट मी गोल आकारामध्ये जोडून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता की डायरेक्ट मी दुसरा भाग
दाखवले आहे, कारण की माझा तो एक भाग ना डिलीट होऊन गेला माझ्याकडनं नजर चुकीने. तर बघा हे आपलं खूप सुंदरसा हा पाऊच तयार झालेला होता आणि इतका सोपा आहे, बनवण्याला खूपच सोपा आहे. याच्यात फक्त गव्हाच्या गोणीचा वापर केलेला आहे. तुम्ही असे गोल पाऊच मेकअपचं सामान ठेवण्यासाठी आणि काहीही जे मेडिसिन बॉडी लोशन काही असेल ते ठेवण्यासाठी तुम्ही बनवू शकतात किंवा टिफिन बॅग म्हणून सुद्धाही बनवू शकतात. माझ्याकडनं छोटीशी मिस्टेक झाली त्याच्यामुळे सॉरी. आणि हा व्हिडिओ मी परत नवीन पद्धतीने अपलोड करणार आहे आणि तेव्हा नक्की काळजी घेईल. माझ्याकडनं छोटीशी मिस्टेक झाली, एक दुसरा जो भाग होता वर्तुळ जोडायचा तो याच्यात जॉईन नाही झाला, पण मी पुढच्या टाईम असाच व्हिडिओ घेऊन येणार आहे. तर बघा खूप सुंदरसा आपला गोल आकारामध्ये हा पाऊच तयार झालेला होता. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त मैत्रिणींबरोबर शेअर करा. बघा मी हा व्हिडिओ परत एकदा नवीनच पद्धतीने घेऊन येणार आहे आणि अगदी सोप्या पद्धतीमध्ये, म्हणजे कसं तुम्हाला बी समजेल आणि माझ्याकडनं जी छोटीशी मिस्टेक झालेली आहे ते सुद्धा मी कवर करणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. बघा हा व्हिडिओ तुम्हाला इथपर्यंत तुम्ही बघितला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि कसं मी व्हिडिओ का अपलोड केला, कारण की पूर्ण व्हिडिओ तयार झालेला होता, फक्त छोटासा पार्ट माझ्याकडनं डिलीट होऊन गेला आणि त्याच्यामुळे मला याच्यामध्ये माझी पूर्ण मेहनत होती आणि याच्यामुळेच मी हा व्हिडिओ परत अपलोड केलेला आहे. आणि मी परत काळजी घेईल की पूर्ण सविस्तरच हा व्हिडिओ तुम्हाला परत एकदा नवीन मी घेऊन येईल. वाटलंच पुढचा जो व्हिडिओ मी टाकणार आहे तो याच्यावरच टाकेल, अशाच एका छोट्याशा पॉकेटावर. तर तुम्हाला इथपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. आणि बघा खूप सुंदरसा हा आपला बॅग तयार झाली होती आणि वर मी हँडल बी जोडून घेतलेला आहे. तर बघू शकतात तुम्ही याच्यात भरपूर असं मेकअपचं सामान, खूप काय वस्तू ठेवू शकतात. तर अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी मीना फॅशन वर्ल्डला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा एक सुंदरसा ब्लाऊज पीसचा वापर केलेला आहे आणि फक्त गव्हाच्या गोणीचे जे तुकडे असतात त्याचा वापर केलेला आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. परत भेटूया नवीन व्हिडिओबरोबर. तर आयडिया नंबर 2 बघा याच्यामध्ये गव्हाच्या गोणीचा वापर केलेला आहे आणि हे एक ब्लाऊज पीस आहे. त्याचे छोटे छोटे तुकडे उरलेले होते. बघा असे तुकडे आपण फेकून देतो, पण याच तुकड्यापासून आपण भन्नाट अशी वस्तू तयार करणार आहोत. बघा 5 बाय 5 इंचाचं आपण हे असं कापड घेतलेलं आहे आणि एक छोटासा मी वर्तुळ त्याच्यामध्ये ड्रॉ करून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकतात एक वर्तुळ तुम्ही डिशच्या साह्याने किंवा एका वाटीच्या साह्याने वर्तुळ तुम्ही तयार करू शकतात. तर मी एक छोटीशी मिनी डिश घेतलेली आहे, तुम्ही बघू शकतात. आणि या डिशच्या साह्याने आपल्याला याला वर्तुळ तयार करून घ्यायचे आहे आणि हे वर्तुळ आपल्याला कट करायचे आहे. तर हा एक छोटीशी एक मिनी पॉकेट आपण तयार करणार आहोत. बघा काही नाही वापरायचं आहे, फक्त आपल्याला 5 रुपयाची आपल्याला चेन वापरायची आहे. तर बघा याला आपण असं मध्यभागी कट करून घेतलेलं आहे आणि ही मी चेन घेतलेली आहे. ही चेन मार्केटमध्ये 2 रुपयाला बी भेटते, कारण की छोटी चेन आहे जी आपण पॉकेट बनवतो ती चेन. तर बघा इथे आपल्याला ही चेन मी उलटी ठेवलेली आहे आणि या ठिकाणी सरळ अशी शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारल्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला याला टॉप टिच करायचं आहे. या ठिकाणी पलटी मारून टॉप टिच करायचं आहे. तर बघा या ठिकाणी आपण पलटी मारायची आहे आणि लगेच अशी टॉप टिच करून घ्यायची आहे. तर बघा याच्यामध्ये तुम्ही ब्लाऊज पीसचे वेगवेगळे कलरफुल ब्लाऊज पीसचे तुकडे वापरू शकतात किंवा साधे सिंपल प्लेन जे आहे ते बी वापरू शकतात. अतिशय सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला तयार करून भेटेल हे मिनी पॉकेट. तर बघा याच्यामध्ये मी दुसराही पार्ट लगेच जोडून घेत आहे. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला दुसराही पार्ट जोडून घ्यायचा आहे. शिलाई मारून घ्यायची आहे सरळपणे. तर बघा शिलाई मारल्यानंतर परत आपण याला व्यवस्थितपणे टॉप टिच करून घ्यायचं आहे. तर बघा या ठिकाणी आपल्याला व्यवस्थितपणे असे पलटी मारून घ्यायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे, म्हणजे टॉप टिच करून घ्यायचं आहे. तर बघा काहीतरी माझं शिलाई मशीनला प्रॉब्लेम झाला होता, ती लवकर चालतच नव्हती. पण मग नंतर मी हा व्हिडिओ शूट झाल्यानंतर थोडीशी दुरुस्ती करून घेतली. तर बघा इथे मी शिलाई मारून घेतली आहे टॉप टिच आणि आपले हे दोन्ही पार्ट तयार झाले आणि या ठिकाणी आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे चैनीच्या ठिकाणी. तर हे बघा आपल्याला इथे ही शिलाईच्या ठिकाणी मारून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचं आहे ते आपण कट करून टाकूया. तर बघा इथे आपलं हे कट झालेलं आहे. त्याच्यानंतर हा आपला मेन भाग आहे तो असा उलटा ठेवायचा आहे. बघा असं उलटं ठेवायचं आहे आणि फक्त इथे शिलाई मारायची आहे. पूर्ण गोल जी आपण आहे त्या पूर्ण गोल अशी शिलाई मारून घ्यायची आहे.
बघा इतक्या सोप्या पद्धतीमध्ये हे छोटंसं मिनी पॉकेट तयार झालं होतं आणि अशी पॉकेटं लहान मुलांना खूप आवडतात, कारण की अशी पॉकेटं मी भरपूर बनवत असते. माझ्याकडनं काही असं उरलं ना तर मी पॉकेटं बनवते आणि माझ्या जावेची मुली आहे त्यांना असे मी हे पॉकेटं देत असते. तर खूप सुंदर हे असं पॉकेट तयार केलं होतं आपण छोट्याशा कपड्यापासून, तुम्हाला दिसणारच आहे शेवटी. तर बघा फक्त आपल्याला गोल आकारामध्ये याला शिलाई मारून घ्यायची आहे. डबल टिबल शिलाई मारा जेणेकरून हे पॉकेट निसटणार नाही आणि दिसायला बी खूप सुंदर दिसेल. तर मी डबल शिलाई याला मारून घेतली होती आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते याचं फायनल लुक. तर इतकं म्हणजे काय सांगू, मला खरंच इतकं आवडले छोटे छोटे जे पॉकेट असतात ना ते मला खूप आवडतात. मी माझ्या चॅनलवर खूप पॉकेटांचे व्हिडिओ टाकलेले आहे, जसे कासव किंवा असे छान छान जे असे कार्टूनमध्ये जे असतात ना माशांचे, पेन्सिलचे असे छोटे छोटे मिनी पॉकेट मी तयार करून टाकलेले आहे, मला आवडतात बनवायला. तर बघा असे गोल आकाराचं एक सुंदरसं पॉकेट आपण तयार केलेलं होतं आणि तुम्ही याच्यामध्ये बघू शकतात फक्त गव्हाच्या गोणीचा वापर केलेला होता आणि खूप सुंदर हे छोटंसं मिनी पॉकेट तयार झालेलं आहे. तुम्ही याच्यामध्ये सामान ठेवू शकतात, पैसे ठेवू शकतात, हेडफोनची डब्बीच ठेवू शकतात आणि तुमच्या बॅगमध्ये, दप्तरमध्ये या तुमच्या पर्समध्ये तुम्ही हे पॉकेट ठेवू शकतात. आणि अतिशय स्वतः तयार केलेलं जे असतं ते खूप सुंदर वाटतं. तर बघा आपण फक्त गव्हाच्या गोणीचा वापर करून हा सुंदरसं पॉकेट तयार केलेलं आहे, छोटंसं मिनी हात एवढं. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. तर आयडिया नंबर 3 बघा याच्यामध्ये सुद्धा मी गव्हाच्या गोणीचा वापर केलेला आहे आणि हा एक ब्लाऊज पीस होता 14 आणि 15 इंचाचा. तो इथेच मेजरमेंट तुम्हाला स्क्रीनवर दाखवलेलं आहे. त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे की एक असं तुम्ही त्याच्यासाठी नॉनवनसुद्धा वापरू शकतात किंवा तुमच्याकडे अस्तर आहे तर तुम्ही अस्तरचाही वापर करू शकतात. तर बघा मी एक नॉनवनचा वापर केलेला आहे आणि हे पूर्ण जो स्क्वेअर आहे, चौकोनी आहे, त्याच्यावर आपल्याला पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा कारण की ह्याच्यामध्ये जी गव्हाची गोणी मी टाकली होती ना ती थोडीशी हलकी होती, हलकी म्हणजे खूपच हलकी होती, म्हणून मी याच्यात अजून एक लायनिंगचा वापर केला आणि शिलाई मारून घेतलेली आहे. नॉनवन नसेल तर शॉपिंग बॅगचा वापर केला तरी चालेल. तर बघा इथे एक चेन घ्यायची आहे आणि ही चेन मी अशी उलटी ठेवलेली आहे. उलटी ठेवल्यानंतर सरळ आपल्याला इथे शिलाई मारायची आहे, पूर्ण सरळ शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारल्यानंतर आपल्याला याला पलटी करून घ्यायचं आहे, टॉप स्टिच करायचं आहे किंवा तुम्ही असंही जोडून घेतल्यानंतर बी टॉप स्टिच करू शकतात. तर बघा मी याची थोडीशी दोरी काढून घेते, कारण की हा जो ब्लाऊज पीस आहे तो सिलिकॉन नावाचा ब्लाऊज पीस असतो, ज्याचे धागे निघतात, तो ब्लाऊज पीस होता. पण नंतर निघणार नाही कारण की आपण त्याला टॉप स्टिच आणि ते सगळं करणार आहोत. तर बघा इथे आपले जी पार्ट आहे सेम त्याच पद्धतीने ही चेन बी आपल्याला अशी उलटी ठेवायची आहे आणि सरळ अशी शिलाई मारायची आहे, सरळ शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारल्यानंतर इथे बघा आणि दोन्ही साईडने आपली शिलाई झालेली आहे. नंतर पलटी करायचं आहे बोटाच्या साह्याने आणि या ठिकाणी टॉप स्टिच करायचं आहे. बघा अशा पद्धतीने या ठिकाणी टॉप स्टिच करायचं आहे. टॉप स्टिचने काय होतं की चेन आपली अलगद निघते आणि फिनिशिंग बी खूप सुंदर येतं. तर बघा इथे टॉप स्टिच करायचं आहे. टॉप स्टिच दोन्ही साईडने आपण करून घेतलं आहे आणि आता याचं मध्य करायचं आहे. बघा स्क्रीनवर दाखवल्यानुसार असं याचं मध्य काढून घ्यायचं आहे. मध्य काढल्यानंतर या ठिकाणी आपल्याला रनर ॲड करायचं आहे. तर बघा सेम आधी मोजून घेते मी, 3-3 इंचाचा आपल्याला याचा मध्य काढायचा आहे. तर बघा अशा पद्धतीने आपल्याला सेम मध्य काढून घ्यायचं आहे. मध्य काढल्यानंतर बघा हे जे कोपरे आहे ना या ठिकाणी आपल्याला 1-1 इंचाचा बॉक्स बनवायचा आहे. बघा या ठिकाणी छोटे छोटे जे कोपरे असतात चेनीचे खालचे, तर या ठिकाणी आपल्याला 1-1 इंचाचे असे मार्किंग करून घ्यायचे आहे. तर मी चारही याला मार्किंग करून घेत आहे. तर हे बघा अशा पद्धतीने मार्किंग करायचे आहे आपल्याला. ते चारही कोपऱ्यांना मार्किंग करून घ्यायचे आहे आणि मार्किंग केल्यानंतर या मार्किंगला आपल्याला कट करायचं आहे. तर बघा इथे मी चारही कोपरे डिझाईन कट करून घेतली आणि याला कट करते. तर बघा आपले चारही कोपरे कट झालेले आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की या ठिकाणी रनर ॲड करून घ्यायचं आहे. तर बघा मी इथे रनर ॲड करून घेते. रनर ॲड केल्यानंतर बघा याला आपण उलटं करून घेऊया. तर बघा अशा साह्याने तुम्ही उलटं करून घ्यायचं आहे आणि थोडंसं व्यवस्थित करून घ्यायचं आहे. तर अशा साह्य बघा आपल्या चॅनलवर खूप अशा व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, त्या तुम्हाला नक्की आवडतील. आणि तुमच्याकडे लहान मुलं असतील तर लहान मुलांसाठी बी खूप छान व्हिडिओ शूट करून ठेवलेले आहे, मिनी छोटे म्हणजे असे छान छान पॉकेटं. तर बघा उलटं केल्यानंतर या ठिकाणी एक्स्ट्राचं जी चेन होती ती कट करायची आहे आणि कट केल्यानंतर इथे आपल्याला शिलाई मारायची आहे.
तर बस शिलाई मारू शकतात आणि पायपिंग बी तुम्हाला वाटलं तर पायपिंग बी करू शकतात. आणि त्याच्यानंतर मी थोडंसं चेन ओपन करून घेते. बघा हे जे कॉर्नर आहे त्याला असं व्यवस्थित पकडायचं आहे आणि या ठिकाणी शिलाई मारायची आहे. चारही कॉर्नर सेम त्याच पद्धतीने पकडून घ्यायचं आहे आणि शिलाई मारायची आहे. तर शिलाई मी डबल किंवा टिबल मारते, जास्त शिलाई मारते कारण की फिनिशिंग या कोपऱ्यांपासूनच येते आणि दिसायला बी खूप छान दिसतात. त्याच्यामुळे इथे मी डबल टिबल शिलाई मारत असते. तर बघा आपली इथे शिलाई मारल्यानंतर बघा आपला जो पाऊच आहे तो मस्त असा फुगलेला आहे. आता याला आपण सरळ करून घेऊया. तर बघा याचं फायनल लुक किती छान येतं. आणि एक वेस्ट जो ब्लाऊज पीस घरामध्ये पडलेलाच असतो त्याच्यापासून तुम्ही खूप सुंदर सुंदर वस्तू अशा तयार करू शकतात. तुमचं सामान ठेवण्यासाठी, या मेकअपचं सामान ठेवण्यासाठी, बांगड्या ठेवण्यासाठी, भरपूर काही सामान ठेवण्यासाठी तुम्ही असे छोटे छोटे पॉकेट तयार करून ठेवू शकतात. तर बघा ज्यांच्याकडे जास्त सामान असतं त्यांनी असे छोटे छोटे पॉकेट तयार करून तुम्ही याच्यामध्ये भरपूर असं सामान ठेवू शकतात, मेकअपचं, बांगड्या, काहीही बी. तर बघा खूप सुंदरसा असा आपला हा छोटासा मिनी पॉकेट तयार झालेला आहे, मिनी पाऊच. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका. चला आयडिया नंबर 4कडे. हाय हॅलो नमस्कार. मी मीना गायकवाड. मीना फॅशन वर्ल्डमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज आपण जे आपल्या घरामध्ये जे प्लॅस्टिकची ज्या पिशव्या असतात, ज्या थैली असतात, ज्यात आपण काही सामान ठेवतो ते आपण कुठे कुठे असं ठेवून देतो, तर त्याच्यासाठी खूप सुंदरसं मी DIY तयार करणार आहे. तर बघा याच्यामध्ये मी गव्हाच्या गोणीचा वापर केलेला आहे. तुम्ही प्लॅस्टिकची पिशव्या ज्या असतात त्याचा वापर करू शकतात, जे मॉलमध्ये ज्या पिशव्या भेटतात त्याचाही वापर करू शकतात. तर बघा मी गव्हाच्या गोणीचा वापर केलेला आहे. तर मी याचं पूर्ण मेजरमेंट तुम्हाला दाखवलेलं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही छोटं मोठंही मेजरमेंट घेऊन तयार करू शकता. तर बघा हे छोटंसं पीस घेतलेलं आहे 7x7 इंचाचा. आपल्याला फक्त कोणत्याही चौकोनी आकाराचा पीस घेतला पाहिजे, म्हणजे असं गोल चौकोनी पाहिजे. तर त्याच्यानंतर मी एक बांगडी घेतलेली आहे आणि या बांगडीच्या आकाराचं असं मी वर्तुळ केलं. पण मला नंतर असं वाटलं की बांगडी नको, मी डिश घेतली. पण हेच माझी सर्वात मोठी चुकी झाली की मी डिश का घेतली. मला असं वाटतं बांगडीच घ्यायला पाहिजे होती. तर काय हरकत नाही, मी परत जेव्हा बनवेल व्हिडिओ तर मी नक्की काळजी घेईल. तर बघा ह्या डिशच्या आकाराने मी इथे शिलाई मारून घेतलेली होती आणि शिलाई मारल्यानंतर इथे मी पिनअप करून शिलाई मारली. त्याच्यानंतर मी इथे कट करणार आहे गोल वर्तुळ. तर बघा याचं मी मध्य केलेलं आहे आणि हा वर्तुळाला इथे मी कट देते थोडासा. बघा हा वर्तुळ आपल्याला पूर्ण असा कट करून घ्यायचा आहे. तर बघा माझ्याकडनं ही चुकी झाली की मी बांगडी का नाही वापरली, मी बांगडीच वापरायला पाहिजे होती, मी डिश वापरली. तर तुम्ही बी डिश नका वापरू, बांगडीच वापरा, म्हणजे जेणेकरून आपलं हे जे DIY आपण तयार करणार आहोत ते परफेक्ट बनेल. तर मी पुढचे जे व्हिडिओ बनवेल त्याच्यामध्ये नक्की काळजी घेईल. तर बघा आपण हा वर्तुळ कट करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर हे सगळं मध्ये असं घेऊन आपल्याला याला शिलाई मारायची आहे. जसा गोल आकार आहे त्याचनुसार त्याला पूर्ण याला शिलाई मारून घ्यायची आहे आणि नंतर गोल आकाराची जी पायपिंग आहे ती बी करून घ्यायची आहे. म्हणजे साईडचं जे कापड उरलं होतं त्यालाही मी शिलाई करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर मी हे जे फोल्ड करून घेईल, बघा असं फोल्ड करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी शिलाई मारायची आहे. अगदी सोप्या पद्धतीमध्ये आहे, कोणालाही बनवता येईल. शिलाई मारल्यानंतर याला असं मध्य करून घ्यायचं आहे. बघू शकता जसं स्किनवर दाखवल्यानंतर उभी शिलाई मारायची आहे. तर बघा इथे या ठिकाणी आपली उभी शिलाई झाल्यानंतर आपल्याला 1 इंचाचा बॉक्स बनवायचा आहे. तर बघा हा छोटासा 1 इंचाचा हा बॉक्स आपण दोन्हीही साईडला 1 इंचाचा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे. तर बघा हा बॉक्स मी तयार करून घेतलेला आहे. आता हे दोन्हीही बॉक्स मी कट करून घेईल. तर बघा मी असे कट करून घेतलेलं आहे दोन्हीही बॉक्स आणि खूप अगदी सोप्या पद्धतीमध्ये हे तयार केलेलं आहे. बघा आपण ज्या पिशव्या आहेत आपण कुठेही ठेवून देतो आणि कुठेही ठेवतो, पलंगा खाली घ्या, गादी खाली घ्या, कोणी कुठे ठेवून देतं. तर तेच पिशव्या कुठेही न ठेवता एक छोटंसं DIY आपण घरी तयार करू शकतो अगदी सोप्या पद्धतीमध्ये. तर बघा मी दोन्हीही साईडला कट केलेलं आहे. त्याच्यानंतर हे दोन्ही कट आपल्याला असं समोरासमोर घ्यायचे आहे आणि या ठिकाणी शिलाई मारायची आहे. दोन्ही साईडला शिलाई मारायची आहे. तर बघा आपली शिलाई मारून झालेली आहे आणि मी लगेच हँडल बी जोडून घेतले हातासाचे. तर बघा हँडल जोडल्यानंतर मी सरळ करून दाखवते. खूप सुंदरसा हा DIY तयार झालेला होता. आपण जे पिशव्या आहेत ते ठेवण्यासाठी तुम्ही बघू शकतात खूप मोठा हा मी तयार केलेला आहे पेस. आणि बघा अशा ज्या थैली असतात, पिशव्या असतात प्लॅस्टिकच्या, तर ते आपण फेकून देतो, काय टायमाला कुठे ना कुठे गंज घालून ठेवतो. तर ते गंज न घालता याच्यामध्ये आपण ठेवून द्यायचे आहे जेणेकरून आपल्याला लगेच सापडतील आणि दिसायलाही हे DIY खूप सुंदर आहे. तुम्ही कुठेही टांगून ठेवू शकतात आणि तिथून आपले हे ज्या पिशव्या आहेत त्या घेऊ शकतात. बघा याच्यामध्ये काय चुकी झाली की हे होल मोठं झालं
आपल्याला बांगडीच घेतली असती ना तर होल छोटं झालं असतं आणि दिसायलाही थोडंसं छान दिसलं असतं. तर मी पुढच्या टाईम नक्की काळजी घेईल आणि छोटंसंच बांगडीच्या साह्याने वर्तुळ आखेल. तर बघा हा व्हिडिओ मी तयार केलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका. आणि खूप सुंदरसा DIY आपण तयार केलेला आहे. माझ्या चॅनलवर समजा तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. परत भेटूया अशा छान छान व्हिडिओ बरोबर. जय हिंद, जय भारत.